मनसेच्या ठिय्या आंदोलनाला यश, वांगीत कामांना वेग, प्रशासनाची 45 दिवसात पूर्ततेची ग्वाही. मूलभूत सुविधांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने 30 मार्च रोजी करण्यात आलेल्या तीव्र ठिय्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर गावात कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या घडामोडींमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण पसरले. भर उन्हात तब्बल 2.5 तास चाललेल्या या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेत प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं. आंदोलनस्थळी बांधकाम विभागाचे कोळगे साहेब उपस्थित राहिले. यावेळी उपविभागीय अधिकारी अभियंता अविनाश पोळ यांच्या वतीने मनसेला लेखी आश्वासन देण्यात आलं. या पत्रात गावातील स्पीड ब्रेकर, दिवाबत्ती, दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टर बसवण्याची सर्व कामे येत्या 45 दिवसात पूर्ण करण्यात येतील असं स्पष्ट नमूद करण्यात आले. विशेष म्हणजे आश्वासनानंतर अवघ्या 3 ते 4 दिवसातच कामांना गती मिळाली आहे. सध्या वांगी गावात अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर बसवण्याचं काम पूर्ण झालं असून काही भागात दिशादर्शक फलकही उभारण्यात आलेत. उर्वरित स्पीड ब्रेकर, दिवाबत्ती आणि इतर कामे पुढील 30 दिवसात पूर्ण करण्यात येतील अशी लेखी हमी अविनाश पोळ यांनी मनसेचे तालुका अध्यक्ष विशाल शिंदे यांना दिली आहे. या आंदोलनावेळी विशाल शिंदे यांच्यासह अजय शिंदे, संदीप मोहिते, अमोल शिंदे, तेजस कुंभार, कुशल चव्हाण आणि माया शिंदे हे पदाधिकारी सक्रियपणे सहभागी झाले. दरम्यान आंदोलनानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्याने आणि कामांना सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून मनसेच्या या आक्रमक भूमिकेची गावात सर्वत्र चर्चा रंगली आहे. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.